हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर चॅनल वर्षल ब्लॉग्स बोललो मी. काय बोलून जात काय माहिती. व्लॉग्स त्यांना आपलं घर दाखव. हे बघा आमचा बघा पसारा. हे बघा, आम्ही रात्रीचा पसारा आवडायला काढलाय का नाही, काहीतरी समथिंग वेगळं आहे. हे बघा आमच्या घरात दिवाळीचा पसारा काढलाय आम्ही. दिवाळी पसारा. हे बघा, थांबा, हे बघा, थांबा मी तुम्हाला दाखवते बॅकने. हे बघा आमचा पसारा पसारा पसारा. का बरं पसारा पसारा आहे? सांगू का? का बरं आहे? सांगू? सांग ना, सांग. सांगा. तू सांग ना. अरे तू समोर उभी आहे, तू सांग ना, का बरं आम्ही एवढा पसारा काढून ठेवलेला आहे. फायनली आम्ही ना नवीन घरात शिफ्ट करतोय. नवीन घरात म्हणजे रेंटच्याच घरामध्ये शिफ्ट करतोय. पूर्ण बोल. रेंटेडच घरात, पण आता म्हणजे दुसऱ्या ठिकाणी थोडं चांगलं तुम्हाला बघायला भेटेल. त्याच्यामुळे आम्ही तुमच्यासाठी गाईस, फक्त तुमच्यासाठी कशाला. आम्ही आता सर्व ब्लॉग आता तुम्हाला वेगळ्या घरामध्ये दिसतील. हा बघा आमचा संसार. हे सगळं हर्षलने भरलं. ते सगळं मी धुवून ठेवलं. सगळे हे सगळं हर्षलने केलंय. ते सगळं मी धुतलं ना. हे आमचा ह्या घरात आमचा शेवटची रसोई. शेवटचा स्वयंपाक आजच्या दिवशी ह्या घरात. नवीन घरात बघ हर्षल मला भरपूर नवीन घरात कुठे जाणार आहे? खालच्या फ्लोअरला जाणार आहे फक्त. हा, आम्ही शिफ्ट होऊन कुठे होतोय माहिती का? फक्त डायरेक्ट फक्त खालच्या. बघा मी सगळ्या स्वयंपाक केलेला आहे. आता फक्त जेवायचं बाकी. आणि तू हर्षल आहे ना, एवढं काम करतोय बिचारा, इतकं काम करतोय. आल्यापासून घाम तर आलेला आहे. त्याच्यात उलटा टी शर्ट घातलेला आहे. एवढा कामात बिझी आहे. डायरेक्ट उलटा टी शर्ट घातलेला आहे बिचारा. हे बाई किती त्याच्यात कपडे, एक आधी आम्ही ते खाल तीन बॅग आहे इथं. या बॅगात आजच घेऊन जायचंय, त्याचे ठेवून द्यायचे. आणि आम्ही हे कपाट बी सोल्ड करून दिलं. आमची रॅक पण सोल्ड करून, आम्ही सगळं सोल्ड करून दिलं आणि पैसे घेऊन गेले आणि मजा मारून घेतली. नाही, तसं काही नाही सोल्ड केलं, कारण की आम्हाला खालच्या घरात सगळं रेडीमेड भेटतंय आणि हे पण खराब झालेलं होतं. त्याच्यामुळे आम्ही सोल्ड करतोय या गोष्टी. आणि तुम्हाला खूप मजा येणार आहे खाली मस्त. हर्षल आता रोज ब्लॉग बनवायचा असं मला वादा केलेला आहे त्याने तिथं. आता बघू किती रोज ब्लॉग येतात, बघू आम्ही. आता आम्ही जेवण करतो. या घरात आमचा शेवटचा डिनर आहे, आमच्या फेवरेट प्लेसमध्ये, गॅलरीमध्ये. शेवटचा एपिसोड आहे तारक मेहताचा. आम्ही खूप सगळ्यात जास्त मिस आहे ना या गॅलरीला करू. मी तरी म्हणजे कारण की इतकी प्रायव्हसी होती ना या गॅलरीमध्ये, म्हणजे बॅक साईडला होती ना ही, तर असं कोणी काही बघेल काहीच नाही टेन्शन. मस्त एकदम. हा, हवा पण एकदम मस्त, एकदम भारी. आणि मस्त केव्हा पण बसायचं, कसं पण बसायचं, काहीच टेन्शन नव्हतं. म्हणजे तिकडे पण आहे गॅलरी, फक्त फ्रंट साईडला आहे. फ्रंट साईडला हे घर आहे. इथं कसं इथं घर नव्हते, इथं पूर्ण लांब घर. पण इथून मस्त गिरणी पण दिसायची मला. गिरणी दळण, मी किती संसारी सारखी बोलते ना. दळण गिरणीवाली बाई, गिरणी दिसायची म्हणजे असं. हे आमचा डिनर मस्त शेवटचा या घरातला ना. तू काय मिस करशील या घरातलं सगळ्यात जास्त, सांग. असं काहीच नाही. मेमोरी आहेत ना आपल्या 1.5 वर्षामध्ये. तू म्हणजे प्लेस कोणती, म्हणजे असं प्लेसच म्हणता येईल ना. हा, तुला पण गॅलरीच आवडायची माहिती, जाऊ दे. दुसरं काही नाही. तू तर सगळ्यात जास्त फायदा घेतलाय गॅलरीचा. मी जास्त बसलोय. आला चला, पहिला घास या घरातला शेवटचा. चला आता आम्ही जेवण करतो. मस्त वेगळी फ्रँकी बनवलेली मी, उसळची भाजी आणि
मस्त जेवण करतो आणि बघू आता आम्हाला खालचं घर जे घर घेणार आम्ही ते साफ पण करायला जायचं. आज आम्हाला किती वाजतील नो अंदाज. आज मी भरपूर काम करणार आहे. उद्या फक्त टाकायचं सामान एवढं करणार आहे. रात्रीचे 12 वाजले. आम्ही आत्तापर्यंत आवरत होतो आणि आता जस्ट बसलो, पाणी पिलं, रील्स हा पूर्ण ओला झाला. आम्ही पूर्ण ओले झालेलो आहे. ही माझी पॅन्ट पण सगळं ओलं झालेलं आहे. बापरे बेकार दमलोय आम्ही आता. हे बघा हे आम्ही जिथे येणार आहे ना हे ते घर आहे, पण आम्ही तुम्हाला पूर्ण नाही दाखवू. आता सगळं पाणी थोडी झलक. सगळी फरशीमध्ये पाणी, पूर्ण पाणी. आम्ही पूर्ण आवरलंय. आज मोबाईल पकडता सुद्धा नाही राहिले, इतका डेंजर हात दुखतोय. मी पूर्ण ओलं आहे. आम्ही पूर्ण सगळं धुतलं. आम्ही सगळं पूर्ण घर धुवून टाकलं. मस्त फ्रेश वाटेल उद्या आल्यावर आम्हाला. फक्त सामान टाकायचं, फरची पुसायची, चालेल ना. आताच वाटलं उद्या सामान कधी टाकस काय टाकणार. डेंजर हात दुखताय, खरंच हात दुखताय. दमलो पण खूप आहे आम्ही दोघं. आणि शिवाय आम्ही दिवसभर जॉब करून मग करतोय हे. बिचारा हर्षलने खूप मदत केली मला, खूप जास्त. आता डायरेक्ट उद्या भेटू आपण सकाळी सामान टाकल्यावर किंवा टाकताना बघू. बाय बाय म्हणजे येतो आम्ही परत. झोप कर, असं कर, झोप. आमचा डे 2 सुरू झाला आहे आता. सकाळी 8 8:30ला पूजा चालू झाली वर्षाची. कळश मांडायचं आहे ना खालच्या घरामध्ये, तर आता कळश करतायत. काय केलंय कळशला? हे असं भरलेला आपण ज्या घरात राहतो त्या घरातून, म्हणजे असं मला मम्मीने सांगितलं, ज्या घरात राहतो त्या घरातून जिथं जाणार आहे तिथून भरलेला कळस घेऊन जायचा. पहिले सामान टाकायच्या आधी ना, मग त्याच्यामुळे ही सगळी तयारी करतो आम्ही. सगळे पाठवलं हिने मला. आंब्याचं झाड शोधायचं आणि पानं घेऊन यायची तिथून. नारळ भेटून गेलं पण आंब्याचे पानं शोधायला आंबा शोधावा लागला आधी. जवळ पैकी जवळ होते. हां घरातून एक्झिट होतोय आम्ही. घरात एंट्री. दरवाजा तुळशी इकडे ठेवते. तुळशी बाहेर ठेवायची का? कोण आला होता आपल्या घरात? पडेल ती तुळशी आली. किती रुपये येते बारीक बारीक. ते मंजुळा टाकून दिल्या त्यांच्याकडे. इथं आम्ही सामान शिफ्ट करतोय आणि आम्हाला एक पाली थोडी त्रास देते ना, ती इथं घुसून गेली आता खाली. तुला जावरायचं. मी नाही येणार आहे तिकडं. अशी उडी मारली अशी डायरेक्ट कानाजवळ होऊन गेली डायरेक्ट. डेंजर त्रास. डायरेक्ट माळ्यावर होती, डायरेक्ट माळ्यावर ढपकन उडी मारून दिली खाली. बरं अंगावर उडी नाही मारली, थोडीशी अशी गेली. खरंच आल्या अंगावर आली ती. आणि इथे होती ना ती तिथंच आहे ना. जाऊ दे ना. तिला वरती भिंतीवर पाठव. भिंतीवर पाठव. ती माझा ऐकते. भिंतीवर पाठव. ती पिशवीत घुसून जाईल अर्जुन. काही करत नाही ती. मग घाबरला होता. अंगावर आली मग घाबरला नाही का डायरेक्ट. ती उडी मारली ती डायरेक्ट नाकात घुसून. सर आमचं ऑलमोस्ट सामान झालं. आता एवढंच सामान बाकी शिफ्ट व्हायचं. म्हणजे खूप आहे बिचारा हर्ष. दुसऱ्यांना घर द्यायचंय, त्याच्यामुळे आता मी हे घर पूर्ण साफ करून देतो. आता पूर्ण सगळं सामान काढलं गेलं आमचं. मला रडू येते. मीच काम करून राहिलं. गप्पा मारते. मी सगळे लोक मला थांबवून घेत आहे. मी रॅक आणि कपाट दिलं आणि सगळे लोक मला थांबतात. रॅक कपाट दिली, कपाट दिला, विकून दिलं. तर माझं सगळं आवडलं चाललं.
आणि सगळे गप्पा मारतात मस्त. म्हणजे आम्ही सगळं घर हे आमचा घर असं तर रिकाम गेलं सगळं कपाळ. मी सगळ्यात जास्त ही एक गोष्ट मला खाली लावता नाही येणार आहे. मला खूप आवडतो हा मिरर. खाली लावताच येणार नाही मला. काय रे हर्षल, हा मिरर एवढा भारी आहे, खाली नाही लावता येणार. एक फोटो घेऊन जायचं आहे तो. एक मिनिट घेऊन तर जायचं आहे, पण लावता नाही येणार आहे खाली. बेवडा दिसत आहे. आम्ही किती वाजले 2 वाजले वाटतं. आम्ही जेवण पण नाही केलंय सकाळपासून. आवरूनच राहिलं, सामानच होतंय. झाला पूर्ण रूम रिकामा. आता गॅलरी बी रिकामी. जसं भेटलं होतं तसं आम्ही करून दिलं परत त्यांना. चावी घेऊन जायचं फक्त. तर शेवटचं बाकी आहे आता फक्त किचन होता बस. शेवटचं करून राहिली. झालं ना शेवटचं ना आता. थोडंफार त्यांना आवडलं तर आवरावं लागेल फक्त थोडंफार. आम्ही मस्त पार्सल आहे ना घेऊन आलेलो आहे. खिचडी केक मस्त मधुरची खिचडी. काप मग. या घरातली पहिली ब्रंच डेट आहे ना. ब्रंच म्हणजे लंच म्हणजे ब्रंच डेट आणि समोसा मस्तपैकी. आणि पहिला एपिसोड तारक मेहता. आणि तारक मेहता जिंदाबाद. आता आम्ही 3 वाजून गेले. आम्हाला जेवण इतकी डेंजर भूक लागली. कावळे कोकावून शांत होऊन गेलेले. ते बी म्हणत असतील खाय नाही तर नको खाऊ. आम्ही झोपतो आता खाऊन घेतो, थोडा आराम करू. इथे सगळा पसारा टाकून दिला आम्ही. सगळा चालायला बी जागा नाही. चालायला पण जागा नाही. पूर्ण किचन पण फुल भरलेला आहे. पूर्ण घरात पसारा आहे. कशी आहे? एकदम भारी. आम्ही आधी पण ट्राय केली. सेकंड टाइमच खातोय ना आपण. पण त्याची चव वेगळी लागते बाहेरची खिचडीची. चला आता आम्ही जेवण करतो आणि मग डायरेक्ट कल्टी.com. झोप लागली तर जागली. भेटू. पसारा हर्षला आवडणार आहे आता खरं तर. चला आता नाही आवडणार. बाय. हॅलो गाईज. तर आम्ही डे 1ला घर शिफ्टिंगचा व्लॉग स्टार्ट केला. तर आज डे 3 आहे. तर आम्ही डे 1 डे 2चं पण तुम्हाला थोडं दाखवलेलं आहे. आज डे 3 आहे आणि सायंकाळ आहे. तर आमचं ऑलमोस्ट सामान म्हणजे शिफ्ट झालेलं आहे, म्हणजे सेट झालेलं आहे. आता थोडंफार बाकी ते बरोबर ते अजून बाकी आहे. पसारा थोडा 20% बाकी. थोडा आहे पण ऑलमोस्ट झालेलं आहे. आज काय बनवलं वर्षाने? स्पेशल मेनू बनवलेला आहे आज नवीन घरामध्ये. खीर. म्हणजे तो अँगल तू दाखवला. तो खीर, बटाट्याची भाजी. अँगल डायरेक्ट बटाट्याची भाजीमध्ये घुसून द्यायची. पुरीमध्ये घुसायचं. पुरी दबली गेली थोडीशी. फुगत नाही का तुझी पुरी? फुगले ते गरम राहतात. माझी पुरी बरोबर फुगते. देवांना पण नैवेद्य दाखवला गेलेला आहे. आता आम्ही जेवण करतो आणि देवांचं ती बोट देवांचे नैवेद्य म्हणजे पापड ठेवता का? असं काही राहतं का मला नाही माहिती. चल. तर तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला 3 दिवसाचा ते नक्की सांगा. आमच्या घराच्या शिफ्टिंगचा ब्लॉग आम्ही वेगळा काहीतरी केला. 3 दिवस फर्स्ट टाइम आम्ही असं केलं. 3 दिवस कव्हर केले ब्लॉगमध्ये. तर ब्लॉग कसा वाटला सांगा ना, कमेंट करा. हे आमचा शेअर करा. पसारा दिसणार आहे अजून खूप बऱ्यापैकी बाकी आहे. हा पसारा दिसतोय मागे. खूप पसारा अजून थोडा होईल हळूहळू. तर आमचा ब्लॉग तुम्हाला
छोटासा व्लॉग कसा वाटला लाईक करा, खोकलून घ्या, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. मीच बोलून घेतोय, तो लाईक खोकलत करा, कमेंट करा, शेअर करा बाय बाय. आणि सबस्क्राईब करा.